आणि ही सुद्धा फेशियल गोळी अशी आहे की आठवड्यात प्रत्येक प्रॉडक्टला कितीही महागडं असू दे हॅलो अँड वेलकम बॅक एव्हरीवन. आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. मी रीता पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि आज सकाळीच ना मी जरा मेहंदी लावून घेतली. पावसाचंच वातावरण आहे, आज ऊनही पडलं नाही, सो मला माहिती नाही डोकं दुखेल नाही दुखेल, पण त्याला काही कारण किंवा निमित्त लागत नाही. तर तसंही कधी दुखतं, म्हटलं जाऊ दे आजच्या दिवशीची ही रिस्क घेते, कारण खूप जास्त ना इथे असे व्हाईट हेअर झाले होते आणि ते अजिबात चांगले दिसत नव्हते. सोबतच मला थोडंसं स्किन केअर पण करायचं आहे, एखादा मस्त मास्क लावते, पण त्याआधी थोडीशी पेट पूजा करते कारण भूक पण लागलेली आहे. सकाळी रियाजसाठी जे टिफिनमध्ये बनवलं ते आहे आणि आत्ता थोडं आणखी काहीतरी बनवायची गरज नाही आहे, जे आहे त्यातच थोडा नाश्ता होऊन जाईल आणि मग ते एक मास्क लावते, कारण ते लावल्यानंतर ना खूप असं मोमेंट करता येत नाही, बोलता येत नाही, ते खूप असं नको पण करायला असतं त्यामध्ये. सो चला म्हटलं इथूनच व्हिडिओची सुरुवात करते आणि आता वेळ आहे आंघोळीसाठी, सो घरातली थोडीफार कामं करेल आणि इथूनच व्हिडिओची सुरुवात करते. सो स्टे ट्यून्ड. तर आत्ता मी हा एनफॉरेनचा मास्क लावणार होते, पण हा मी नेहमीच वापरते. तर आज मी काहीतरी वेगळं म्हणून हा जो फेशियल गोळी आहे, फेशियल बॉम्ब आहे, तो मी यूज करून बघणार आहे. फर्स्ट टाइम यूज करते, सो रिझल्ट मला माहिती नाही, आधी मी यूज करून बघते आणि त्यानंतर तुम्हाला सांगते. सगळ्यात आधी तर हे ओपन करूया. गोल्डन फॉईल पेपर आहे आणि त्यात ही अशी फेशियल गोळी आहे. आता यात थोडं पाणी मिक्स करते आणि त्यानंतर हे चेहऱ्याला लावते. मातीचा गोळा वाटतोय मला. सिरियसली सिरियसली हे बघ, नाही मातीचा गोळा नाहीये. आता हे असं मी एखादा बोल घेते आणि त्यात हे मिक्स करते. तर हे बघा, हे असं हे मिक्स करून घेतलंय आणि असं हे डायरेक्ट चेहऱ्यावर लावायचं आणि छान 10 मिनिटं मसाज करायची आणि 5 मिनिटं तसंच ठेवायचं. सो आता मी हे पूर्ण चेहऱ्याला तर आधी लावून घेते, मस्त अशी मसाज करते आणि 5 मिनिटांनी छान असं ते थोडं ड्राय झाल्यानंतर चेहरा धुवून घेईल आणि त्यानंतर तुम्हाला रिझल्ट सांगते. लगेच आय डोंट थिंक रिझल्ट मिळेल, कारण कुठल्याही गोष्टी ना याचा कुठल्याही प्रॉडक्टचा एका यूजमध्ये रिझल्ट नाहीच मिळत जोपर्यंत आपण ते कंटिन्यू वापरत नाही. आणि ही सुद्धा फेशियल गोळी अशी आहे की आठवड्यातून एकदा तरी वापरली पाहिजे. बट लेट्स ट्राय, मी तुम्हाला सांगते रिझल्ट. काय माहिती का, पण लावल्यानंतर 5 मिनिटातच ना मला थोडं वेगळं फील झालं. असं थोडं चुनचुन चुनचुन होतं ना, तशा टाईपचं वाटायला लागलं. अजूनही या साईडला असं थोडंसं होत आहे. सो मी लगेच जास्त मसाजही केली नाही. त्यात असे छोटे छोटे ग्रॅन्युअल्स आहेत, खूप हार्श नाही आहे, पण अजूनही माझं असं थोडंसं चुनचुन होतं इथे असं. त्यामुळे ते 5 मिनिटात धुवून टाकलं. आणि कधी कधी ना एखादं प्रोडक्ट लावल्यानंतर अशी फिलिंग येते की नाही, म्हणजे काहीतरी वेगळं आहे, लाईट गेली आहे. सो धुवून टाकले मी ते आणि जाऊ दे, आता बाल्कनी स्वच्छ करते आणि त्यानंतर लगेचच केस पण धुवून घेते. बाल्कनीत कितीही झाडं असली, मस्त फुलं आली असली, पण फ्लोअर क्लीन नसेल ना तर नाही होत जायची किंवा बसायची इच्छा. ते दुरून बघायला छान वाटतं. आता इतके दिवसापासून पाऊस चालू आहे ना की असं झाडणंच झालं नाही. आज जरा पावसाने सुट्टी घेतली म्हणून झाडून पण घेतलं आणि छान पाण्याने छान धुवून पण घेतलं. आता कसं 2-3 दिवस बघायची गरज नाही. आता झाडं म्हटली तर पाला पाचोळा होणारच, पण 3-4 दिवसांनी हे मी काम करत असते. बाकी अदरवाईज नुसतं पाणी टाकलं तरी सुद्धा बाल्कनी मस्त स्वच्छ आणि नीटनेटकी दिसते. आत्ता मी जी ही फेशियल गोळी वापरली ना, ती वापरल्यानंतर थोडंसं चुनचुन होत आहे असं तर मी तुम्हाला सांगितलं, आणि माझ्याकडे आणखी आहेत अशा, तर मी फेकून देणार आहे आता, कारण मला त्या सूट झाल्या नाही. इथे ना पूर्ण असे बारीक पुरळ आले आणि थोडंसं रेडनेस पण आला होता फक्त या एरियामध्ये. काय माहिती का, मी असं खूप जास्त घासलं पण नाही. आणि हे शेअर करण्याचं कारण म्हणजे जशी मी तुमच्याशी चांगले प्रोडक्ट शेअर करत असते, ज्याचा खरंच मला चांगला रिझल्ट मिळतो, ते मी तुम्हाला आवर्जून सांगते की माझ्यावर विश्वास ठेवा आणि तुम्ही घ्या.
पण काही प्रोडक्ट असतात असे जे प्रत्येकाला सूट नाही करत. सो मला ही सूट नाही केलं. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट, मी कुठलंही प्रोडक्ट सांगू दे, हे सांगू देत किंवा मग हे सांगू देत जे की माझ्यावर सूट झालंय, मला खूप आवडलेलं आहे, पण तरीही पॅच टेस्ट केल्याशिवाय हे वापरायचंच नसतं. कधी कधी आपण इतकं जास्त घाईत असतो ना की डायरेक्ट प्रोडक्ट वापरून घेतो. पण प्रत्येक प्रोडक्टला कितीही महागडं असू देत पॅच टेस्ट गरजेची असतेच, कारण प्रत्येकाला नाही सूट होत. सो मी तरी सजेस्ट करेल तुम्हाला की हे नका वापरू. खूप व्हायरल प्रोडक्ट होतं पण मला नाही आवडलं. जर तुम्हाला वापरायचंही असेल ना तर पॅच टेस्ट करा आणि त्यानंतर वापरा. ते ओपन केल्यानंतरच मला थोडासा डाऊट होता, बट इट्स ओके. आता मी हे काही वापरणार नाहीये. चला आता मस्त आंघोळ झाली. ऍक्च्युली लाईट आलेली नाहीये आणि गिझर मध्ये सध्या आता म्हणजे गरम पाण्याने लागतं थोडंसं गरम पाणी, कारण नाही येत सोलरचं तेवढं. पण किती वेळ वाट बघायची आणि ते गॅसवर तापवायचं, आता सध्या कंटाळा आलेला त्याचा, म्हणून म्हटलं की जाऊ दे. थोडंफार कोमट पाणी येत होतं, मस्तपैकी केस धुवून घेतला आणि कलर छान आलाय बरं का. हे बघा इथे पूर्ण असे ग्रे हेअर झाले होते ना, छान असा बर्गंडी कलर आलेला आहे. आणि आणखी थोडं शॅम्पू केल्यानंतर आणखी तो उठून दिसेल. आता केस ओले आहेत त्याच्यामुळे कलर वगैरे काही दिसत नाहीये. पण चला खूप जास्त उशीर झालाय, खूप जास्त. एक तर मी लाईटची वाट बघत बसली, त्यानंतर ते पुरळ आले ते छोटे छोटे बारीक, त्याकडे माझं लक्ष गेलं. पटकन मी ॲलोवेरा जेल लावून घेतलं, बट बरं झालं असं काही खूप जास्त झालं नाही. सो चला पटकन आता पूजा करायची आणि त्यानंतर लगेचच स्वयंपाक. रोजच्या रोज जास्वंदाला अशी फुलं येतात. आणि आणखी एक नवीन गोष्ट म्हणजे जेव्हापासून मी हे मनी प्लांट इकडे शिफ्ट केलंय आणि नवीन पानं आहेत ती मोठी पण आहेत आणि थोडा कलर पण त्याचा वेगळा आहे. तुम्हालाही दिसत असेल. आता याचं रिझन काय आहे मला माहिती नाही, पाणी जास्त होत होतं की कमी होत होतं, पण आहे असा फरक. स्वयंपाक झालाय, आता किचन ओटा पुसत होते आणि एक गोष्ट आठवली. मला सवय आहे किचन ओटा प्लॅटफॉर्म झाल्या झाल्या साफ करायची, आणि मला माहिती आहे बऱ्याच जणांना असेल. पण काल ना मी एक व्हिडिओ बघितला. हा सेम स्टोव होता एलिकाचा आणि पूर्ण काच त्याचा तुटलेला होता. आणि तो कशामुळे? गरम गरम पुसल्यामुळे. ऍक्च्युली आधी मला हे खरंच माहिती नव्हतं जेव्हा मी घेतला होता. तुमच्यापैकीच काही जणांनी मला सांगितलं का गरम पुसू नको किंवा असं करू नको तसं करू नको. पण ती एक सवय असते ना. बघा मी ना 2 कापड वापरते, म्हणजे एक ओला कापड असतो आणि फक्त गॅसचा जो ओटा आहे तिथे असं पिठाचं असं सगळं पडलेलं असतं. आज मी तो पण पुसलेला नाहीये, तर ते मी कोरड्या कापडाने पुसून घेते आणि त्यानंतर प्लॅटफॉर्म ओल्या कापडाने पुसून घेते. पण ते सगळं बघून ना कालचं आज मी कोरडा कापड पण यूज केला नाहीये, कारण तेवढी रिस्कच मला घ्यायची नाहीये. थोडंसं थंड झाल्यानंतर, अजूनही गरम आहे, स्पेशली पोळ्या किंवा भाकरी केल्यानंतर खूप जास्त वेळ चालू असतो ना भाजीसाठी पण, तर तो गरम होऊन जातो. म्हटलं नको ती रिस्कच घ्यायची नाही आपल्याला. तुम्हालाही सांगेल की तुमचं जर असं गॅस टॉप असेल, म्हणजे सॉरी गॅसचा टॉप ग्लासचा असेल तर लगेचच पुसू नका, थोडं थंड होऊ द्या, नंतर पुसे. जेवण वगैरे झाल्यानंतर कधीतरी होतं असं जेवण वगैरे झाल्यानंतर, पण मॅक्सिमम टाइम मी तेव्हाच्या तेव्हाच क्लीन करत असते. सो म्हटलं ही एक इम्पॉर्टंट गोष्ट तुमच्याशी शेअर करते. आता आज स्वयंपाकात अगदी साधं बटाटा वांग्याची भाजी आणि चपाती केली आहे. आणि बटाटा वांगा तसाही सगळ्यांना आवडतो, स्पेशली विदर्भात तर इतके वेगवेगळे भाजीचे प्रकार मी सुद्धा करते ना. आणि माझी बटाटा वांग्याची भाजी कुकरमधली छान बनते. पण मागच्या वेळी काय झालं होतं ना, मी अशी स्टीलच्या कढईमध्ये भाजी बनवली, अगदी साधी, खूप असे मसाले वापरले नाही. नॉर्मली कंटाळा आला होता म्हणून केलं की काय मला आठवत पण नाही. आणि ती भाजी इतकी जास्त टेस्टी झाली होती. सो कधीतरी असं होतं की आपण काही एफर्ट घेत नाही आणि तरी सुद्धा एखादी रेसिपी किंवा एखादा पदार्थ खूप छान बनतो. तसंच मागच्या वेळी झालं होतं. सो आत्ता मी तशीच ट्राय करून बघितली आहे. आय डोंट नो की तशीच झाली आहे का, कारण कधी कधी सेम रेसिपी केली तरी सुद्धा तशासारखी होत नसते आणि कधी कधी ती अचानक अशी होऊन जाते. सो बघूया, ती खाल्ल्यानंतर कळेल. तर आता हे तर झालंय आणि जेवायची पण वेळ झालेली आहे. जेवल्यानंतर आता हा जो एक शेल्फ आहे ना तो जरा मी क्लीन करून घेते, म्हणजे दिवसातलं एक माझं काम जे मला 2-3 दिवसापासून करायचं आहे ते होऊन जाईल आणि त्यानंतर मग छोटी मोठी कामंही लागली राहतात. जेवण झालंय आणि भाजीचं सांगायचं झालं ना तर नव्हती बनली मागच्यासारखी. म्हणजे अश्विनचं होतं की मागच्या वेळी जशी बनवली तशीच बनव. पण खरं सांगू, कधी कधी अगदी सेम रेसिपी असते पण नाही बनत कधी कधी. आणि सेम रेसिपीज जी चांगली बनत असते ती कधी कधी बिघडते सुद्धा. सो यावेळी तशी भाजी नव्हती बनली, बट नेक्स्ट टाइम परत एकदा ट्राय करेल. आता हा जो शेल्फ आहे ना त्यात सगळे मी असे प्रोटीनवाले डबे ठेवलेले आहेत आणि त्यात डाळ, तांदूळ, बाजरीचं पीठ, पोहे जे जास्त क्वांटिटीमध्ये आणलं जातं
ते मी इथे ठेवत असते. आणि खाली बघा असा कचरा झालाय, त्यात 2 दिवसाआधी मला एक कॉकरोच पण दिसला होता आणि तेव्हापासून माझं काही मनच लागत नव्हतं. म्हणून ती मॅट पण धुवून घेतली, हा शेल्फ पण स्वच्छ पुसून घेतला आणि जे डब्बे आहेत आता ते पण स्वच्छ वरूनच पुसून घेते, कारण धुणार तर नाही. आता पावसाळ्यात खूप वेळ लागतो वाळण्यासाठी. मस्त स्वच्छ केले आणि आता नीटनेटकं ठेवलं आहे. पण कसं आहे ना, ती जागा मोकळी मिळाली की काही ना काही एक्स्ट्राचं सामान ठेवल्याच जातं. आणि तसंही एकदा केलेली क्लिनिंग खूप काही दिवस टिकत नाही, ती वारंवार करावीच लागते. रियांशला आणायला थोडा वेळ होता, म्हटलं सगळे जिन्नस भाजून ठेवते. आणि तसे तर मी ड्रायफ्रूट लाडू बनवत असते, पण यावेळी मी चणे जास्त टाकणार आहे, म्हणजे चण्याचेच लाडू बनतील. काही ड्रायफ्रूट होते ते घेतले. यावेळी सीड्स अजिबातच नव्हत्या, कारण त्या आम्हाला मिळतच नव्हत्या रिलायन्समध्ये. सो जेवढं सामान आहे तेवढं सगळं भाजून घेतलं. हे खारीक पावडर आहे, जे की रेडीमेडच मिळतं आणि जसे नॉर्मली आपण ड्रायफ्रूट लाडू बनवतो तशाच टाईपचे. मला यावेळी आणखी जास्त थोडे हेल्दी वाटत होते आणि कमी गोड पण होते, कारण चणे टाकले होते. बघा मस्त झाले आहेत लाडू. रोजचा 1-2 लाडू खाल्ला ना, अशा छोट्या भुकेसाठी हे बेस्ट ऑप्शन आहे. सगळे आता भरून ठेवते. आणि हे जे कंटेनर आहे याबद्दल तुम्ही मला विचारता, तर हे मी डीमार्टमधून घेतलेलं आहे, पण ऑनलाईन पण मिळतं. मी टॅग करते जर तुम्हाला हवं असेल. बाकीचे लाडू खजूरमध्ये बनवले होते, पण थोडंसं सारण उरलं म्हणून त्याचे लाडू गुळामध्ये बनवले, रियांशला खाता येईल. आणि हे सगळं करताना 4:30 वाजले होते आणि आत्ता यापुढे मला काहीच नको होतं, म्हणून आता थोडा वेळ आराम करते आणि व्हिडिओसुद्धा इथेच एंड करते. बाकी आज मी तुमच्याशी माझा ऑनेस्ट रिव्ह्यू शेअर केला, जो मी नेहमीच करत असते. सो आय होप आजचाही व्हिडिओ तुम्हाला आवडेल. चला मग उद्या भेटूया. बाय बाय.